तीन दोघातलीही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. सुष्मिता स्वानंदीला म्हणत असते, जेवढा तुझा अधिकार आहे ह्या घरामध्ये तेवढाच माझा सुद्धा अधिकार आहे, असं म्हणून ती तिच्यावर आवाज चढून बोलत असते. तेवढ्यातच समरची एंट्री झालेली असते. समर हा बऱ्याच दिवसाने आता परत आलेला आहे आणि जेव्हा समर परत येतो त्यावेळेला स्वानंदी म्हणत असते, राजवाडे तुम्ही? तेव्हा समर म्हणत असतो, काय झालं स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला इथे आलो आहे ते आवडलं नाही का? स्वानंदी म्हणत असते, नाही नाही राजवाडे, अगदी तसं नाही. तुम्ही आलात ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद आहेच, पण तरीसुद्धा म्हटलं. मग आता तो म्हणत असतो, मी म्हटलं माझ्या फॅमिलीला अचानकच जाऊन सरप्राईज वगैरे द्यावं आणि त्यामुळे मी असा अचानकच आलो आहे. काय झालं, तुम्हाला आवडलं नाही का? आणि काय हे सुष्मिता, तू लग्न केलंस? म्हणजे तुझ्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र वगैरे दिसतंय, काय आहे हे? तेव्हा सुष्मिता म्हणत असते, हो मी लग्न केले. तेव्हा समर म्हणत असतो, अरे वा स्वानंदी मॅडम, तुमच्या बहिणीसाठी स्थळं पाहायला सुरुवात झाली. ही गोष्ट तुम्ही मला सांगितलीच नाही. जर सांगितली असती तर मी माझं काम वगैरे सोडून इथे लग्नाला हजर राहिलो असतो. आणि स्वानंदी मॅडम, तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट का बरं लपवली? आणि काय, कोण आहे कोण तुझा नवरा? तू इथे आहेस म्हटल्यावर तुझा नवरासुद्धा इथेच असेल ना? आणि काय गं आजी, अगं इथे बहिणीच्या नवऱ्याचा इथे नातं काय होतं? म्हणजे तो माझा साडूच ना? बरोबर, तो माझा साडूच असणार आहे. मग मलासुद्धा त्यांना भेटायची इच्छा आहे. कुठे आहेत ते, बोलो बरं सुष्मिता, असं समर म्हणत असतो. मग आता इकडे स्वानंदीला तो म्हणत असतो, पण काही म्हणा स्वानंदी मॅडम, सुष्मिता एवढी लहान होती ना, पण तुम्ही, मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर तिचं लग्न वगैरे लावून देणार म्हणून. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, हो. मग आता स्वानंदी समरला म्हणत असते, राजवाडे मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐका ना. तेव्हा समर म्हणत असतो, काय 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 झालंय, काय काय ऐकू मी तुमचं? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे त्याचं काय आहे ना, हे बघा, तुम्ही आत्ताच आलात ना प्रवास करून वगैरे, दमून आला असाल ना, प्लीज तुम्ही आतमध्ये चला ना, तुम्ही फ्रेश वगैरे व्हा आणि त्यानंतर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिस्कस करून बोलूया ना. प्लीज आत्ता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काही चर्चा वगैरे काहीच नको, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागत असते. मग आता समर म्हणत असतो, असं काय करताय स्वानंदी मॅडम? अहो सुष्मिताचं लग्न झालं आहे आणि सुष्मिताचं लग्न झाल्यानंतर मला तिच्याशी बोलायचंय, भेटायचंय, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही मात्र मला आतमध्ये घेऊन जाताय. हे बघा, असं अजिबातच योग्य नाहीये. सांगा बरं, कुठे आहे, कोण आहे, कोणासोबत लग्न केलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इथे आता स्वानंदी म्हणत असते, इथे सुष्मिताने ज्या मुलाबरोबर लग्न केलं आहे तो मुलगा अंशुमन आहे आणि अंशुमन आणि सुष्मिताने दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा समरला समजतं की अंशुमन आणि सुष्मिताने लग्न केलं आहे. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला शॉक बसतो. तो म्हणत असतो, हे सगळं काय आहे सुष्मिता, काय आहे हे? आणि अंशुमनने एवढा मोठा निर्णय घेतला, अंशुमननी सुष्मितासोबत लग्न केलं. तेव्हा सगळेजण पाहत असतात. मल्लिका म्हणत असते, आम्हाला सुद्धा हे सगळं काहीच माहिती नव्हतं. समर प्लीज तू शांत बस ना. समर म्हणत असतो, ह्या अंशुमनने इथे ह्या पोरीबरोबर लग्न केले, मग चिंगीचं कुठे, चिंगी कुठे आहे? चिंगीचं काय करायचंय? आपल्याला चिंगीचं लग्न लावून अंशुमन बरोबर द्यायचंय, मुहूर्त काढायचा आहे, पत्रिका दाखवायची. आजी तू म्हणते ना मुहूर्ताशिवाय कोणतंच कार्य करायचं नाही म्हणून, मग हे सगळं काय आहे? आणि एवढा मोठा गोंधळ झाला. स्वानंदी मॅडम, मला एक गोष्ट सांगा, मी तुमच्यासोबत सकाळ संध्याकाळ 2 वेळेला फोनवर बोलत होतो, मग तुम्ही हे सगळं मला का नाही सांगितलं? स्वानंदी म्हणत असते, पण त्याने काय होणार होतं राजवाडे, लग्न तर कधीच झालं होतं आणि तुम्ही बिझनेसच्या कामासाठी गेला होतात, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगणं योग्य नाही. प्लीज तुम्ही माझ्याबरोबर चला ना, मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगते. आता ते दोघे निघून गेल्यानंतर मल्लिका इथे आजीला लाडीगुडी लावत असते. म्हणत असते, आजी प्लीज आई तुम्ही जा ना, समर फार रागवलाय, तो अंशुमनला मारायला नको, प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. आजी म्हणत असतात, रागू दे, त्याचं रागणं अगदीच साहजिक आहे आणि होऊ दे एकदाचं काय व्हायचंय ते. आता मल्लिकाची चांगलीच पाचावर बसलेली असते. अंशुमन त्याच्या खोलीत निघून जातो. समर मात्र भयंकर चिडलेला असतो. समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? तुम्ही एवढं सगळं काही झालं पण तुम्ही मला एका शब्दाने सांगितलं नाही. तुम्हाला माहिती ना माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी फॅमिली आहे, मग तरीसुद्धा तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे नाही सांगितल्या? माझ्यापासून तुम्ही हे सगळं का आणि कशामुळे लपवून ठेवले?
स्वानंदी मॅडम, मी तुमच्याशी आत्ताच्या आत्ता हे सगळं काही विचारतोय, बोलतोय. मला हे सगळं काही समजलं पाहिजे स्वानंदी मॅडम. मला हे अजिबातच मान्य नाही आहे की तुम्ही माझ्यापासून एवढ्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यात. असं कसं वागू शकता? स्वानंदी म्हणत असते, राजवाडे प्लीज माझं ऐकून घ्या ना. हे बघा, तुम्हाला मी सांगून काय करणार होते? मलाच सगळं काही फारसं माहिती नव्हतं. आणि जेव्हा तुमचा फोन येणार होता, तुम्ही अंशुमनशी सगळ्या गोष्टी डिस्कस करणार होतात, बोलणार होतात. नेमकं त्याच फोनची आम्ही सगळेजण वाट पाहत होतो की तुमचा आत्ता फोन येईल. पण नेमकं त्याच वेळेला इथे अंशुमन इथे बरोबर लग्न करून घरामध्ये आला. त्याने रेड कार्पेट टाकलं. त्याच बरोबर दोघांनी लग्न करून सगळ्यांना धक्का दिला. मग आता स्वानंदी सगळं घडलेला प्रकार इथे सांगत असते. कशा पद्धतीने अंशुमनने शुशला फसवलंय आणि कशा पद्धतीने ती त्याच्या जाळ्यात अडकली. त्यानंतर मी तिच्या कानाखाली सुद्धा मारली. तिला समजवलं पण तिने काही ऐकलं नाही. मग आता इथे समर म्हणत असतो, किती महानालायक मुलगा आहे हा. ऑफिसमध्ये एका मुलीची इथे आयुष्य बर्बाद केले. इथे चिंगीचं आयुष्य बर्बाद केले. तिचं आणि त्याचं दोघांचं लग्न लावून द्यायचं होतं आणि तरीसुद्धा त्याने एवढ्या खालच्या थराला जाऊन हे सगळं काही केले. नाही 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 नाही, अजिबात नाही. मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याला कदाचित माफ करणार नाही आहे, असं समर म्हणत असतो. काय बोलायचं तेच काही कळत नाही. स्वानंदी म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या त्या दोघांना समजवून झालेल्या आहेत राजवाडे. पण त्याने ऐन वेळेला असं काही केलंय ते फक्त चिंगीबरोबर आपण त्याचं लग्न लावून देऊ म्हणूनच. हे बघा राजवाडे, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. प्लीज तुम्ही शांत व्हा. समर म्हणत असतो, नाही अजिबात नाही स्वानंदी मॅडम, आत्ताच्या आत्ता मी जाणार आहे त्याला जाब विचारणार आहे. असं म्हणून समर मात्र आता धावतच अंशुमनच्या खोलीकडे निघतो. तेव्हा तो खोलीमध्ये जातो त्यावेळेला अंशुमन असं दाखवत असतो की त्याला कोणाचा आवाज येत नाही किंवा त्याने कोणाला पाहिलंच नाही. समरला मात्र आता राग अनावर झालेला असतो. अंशू अंशू म्हणत असतो. अंशुमन ऐकत नाही म्हणून समर सानकन त्याच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणत असतो, अंशुमन अरे काय हे तुझं वागणं? एवढा मोठा झालायस का? अरे काय बोलायचं? तुझ्यावर हे सगळे संस्कार केलेत का? अरे त्या शूजचं आयुष्य का खराब केलंयस? हे बघ दादा, प्लीज मी खराब नाही केलेलं. जेव्हा आम्ही चिंगीसोबत लग्न करणार होतो त्यावेळेला ती अचानकच माझ्यासमोर आली आणि तिने माझ्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. मग मला सांग, मला तिच्यासोबत लग्न करणं भागच पडलं. मी कसं आणि कशा पद्धतीने हे लग्न थांबवणार होतो तूच सांग ना. मग आता समर म्हणत असतो, त्या चिंगीचं काय? अरे चिंगीच्या पोटामध्ये तुझं बाळ वाढतंय. ए दादा प्लीज, हां लग्न अगोदर असले 5-6 होतात आणि आमची जनरेशनच अशी आहे ना की त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाही. मग आता पुन्हा समर इकडे त्याचं कानफाड फोडतो. म्हणत असतो, फरक पडत नाही? त्या पोटामधल्या बाळाचं काय करायचं? बोल ना. त्या चिंगीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस, त्याचं काय करायचं? असं बोलल्या बोलल्या अंशुमन म्हणत असतो, कसलं आणि कोणतं बाळ? कुठे चिंगी सांग, असं समर विचारतो. मग आता अंशुमन म्हणत असतो, ती घर सोडून निघून गेली. आणि त्याच्या बाळाचं काय? असं बोलल्याबरोबर अंशुमन म्हणत असतो, बाळ नाही राहिलं, ते मिसकॅरेज झालं. बापरे, ही गोष्ट ऐकल्याबरोबर समरला अजूनच धक्का बसतो. कारण हा एवढ्या सहजासहजी ही गोष्ट कशी काय बोलू शकतो ह्याचाच समरला प्रचंड राग आलेला असतो. आता इथे समर कसलाच विचार करत नाही आणि पुन्हा अंशुमनच्या सनकन एक कानाखाली वाजवतो. तेव्हा अंशुमन म्हणत असतो, दादा प्लीज, आता माझं लग्न झालंय आणि तू माझ्यावर असा हात नाही उचलू शकत. हे बघ दादा. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, तुझं लग्न होऊ दे, तुझी बायको तुझ्या समोर असू दे, तरी सुद्धा तुला मार खावाच लागणार आहे. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे खूप मोठा गोंधळ उडालेला असतो. मल्लिका अर्पिता इथे शुशला ट्रेनिंग देत असतात की आता समोर कशा पद्धतीने बोलायचं. स्वानंदीला तू ह्या घरामध्ये का नको आहेस? त्याचबरोबर तू इथे कशा पद्धतीने अंशुमनसोबत लग्न केलंयस, ह्या सगळ्या गोष्टी तू इथे पटवून द्यायच्या. मग आता इथे अर्पिता म्हणत असते, मी हे सगळे पॉईंट हातावर लिहून घेऊ का? तेव्हा आता अर्पिता म्हणत असते, अगं मॉम काय करायचं ह्या पोरीचं? तेव्हा ती म्हणत असते, बघा मॉम, तुमच्या मुलीचं काय करायचं तिला तर काही समजतच नाही, पण तुम्ही नका काळजी करू. मल्लिका म्हणत असते, समोर तुझ्या ना इथे कोणीतरी बसलं आहे आणि त्या व्यक्तीला तू ऑडिशन्स देत आहेस असं दाखव. मग आता शुश म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, मग मला चांगलंच जमेल. असं म्हणून ती आता ऑडिशन्सची पूर्ण तयारी करत असते. इकडे मात्र ह्या दोघांचा फार जास्त आवाज येत असतो. एवढा आवाज येतो की काही विचारूच नका. आता इकडे अंशुमनला हाताला धरूनच समरने बाहेर आणलेलं असतं आणि जेव्हा तो हाताला धरून बाहेर आणतो त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. पण मग आता इथे
अंशुमन म्हणत असतो, प्लीज दादा, प्लीज मला मारू नकोस ना, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काही एक चूक नाही आहे, तुला समजतंय का? तेव्हा तो म्हणत असतो, हो का? तुला असं वाटतंय का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी काहीच चूक नाही आहे म्हणून? तुला असं वाटतंय? तेव्हा तो म्हणत असतो, आता मी माझ्या बायकोसमोर उभा आहे, त्यामुळे तू मला अजिबात मारायचं नाही आहेस. असं म्हटल्याबरोबर तो पुन्हा सनकन त्याच्या कानाखाली वाजवतो आणि सनकन कानाखाली वाजवल्यानंतर मात्र आता इकडे शुशला खूप जास्त वाईट वाटत असतं. लगेचच आता शुश म्हणत असते, प्लीज प्लीज ना, तुम्ही माझ्या नवऱ्याला मारू नका ना. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची काहीच चूक नाही आहे. हे बघा, मी तुम्हाला हवं तर माझं बर्थ सर्टिफिकेट दाखवते. मी सज्ञान आहे आणि मी सज्ञान असल्या कारणाने मला 21 वर्ष पूर्ण झालीत आणि त्यामुळे तुम्ही मला असं नाही बोलू शकत. तेव्हा समरता इथे शुशला म्हणत असतो, वेडी आहेस तू शुश, आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी निघून जा, पुढे काय करायचंय ते मी बघून घेईन. पण शुश म्हणत असते, नाही, मला इथेच राहायचंय. आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, शुश, एकदा राजवाडे काय बोलताय ते ऐकून तरी घे. मग आता शुश स्वानंदीवर चिडते आणि म्हणत असते, एक मिनिट, तुलाच मी ह्या घरामध्ये नकोय, बरोबर की नाही? तू तर मध्ये काहीच बोलू नकोस, मला तर तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, कारण तुला ह्या घरामध्ये मी नको आहे ना, त्यामुळे तू हे सगळं काही करतेस. तेव्हा मात्र इथे समर म्हणत असतो, एक मिनिट, तुझी मोठी बहीण आहे ना ती. मग आता इथे शुश म्हणत असते, कारण तिला असं वाटतंय की सगळं काही माझ्या नावावर व्हावं, त्याचबरोबर ह्या सगळ्या ऐशोआराम आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त एकटीलाच भेटाव्यात, म्हणून तिला मी ह्या घरामध्ये नकोय. आणि प्लीज जिजू, मी आता सज्ञान आहे आणि त्याचबरोबर माझं अंशुमनवर प्रेम आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अंशुमनची काहीच चूक नाही आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हा समर म्हणत असतो, वेडीएस तू, वेडीएस. अगं, त्या चिंगीसोबत ह्याने लग्न करण्याचे आणि त्याचबरोबर तिच्या बाळाचा बाप होणार आहे हो. आणि एवढंच नाही तर ऑफिसमध्ये काय काय कारनामे केलेत आणि त्यानंतर तुला सुद्धा ह्याने फसवले. मी त्याचा भाऊ असून मी त्याची बाजू घेत नाही, पण तरी सुद्धा तुला सांगतोय, हे बघ, हा मुलगा चांगला नाहीये, तुला मी पूर्ण सपोर्ट करतो, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मग आता स्वानंदी इथे तिच्याशी बोलत असते, पण शुशचा मात्र स्वानंदीवर आवाज चढलेला असतो. ती म्हणत असते, नाही, तुला असं वाटतंय की ह्या महालामध्ये तूच एकटी राणी बनून राहावीस, पण मी अजिबात तसं होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथेच राहणार आहे आणि त्याचबरोबर जेवढा तुझा हक्क आहे ह्या घरावर, तेवढा सुद्धा माझा हक्क आहे, असं शुश स्वानंदीला बोलत असते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, अगं शुश, तू वेडी आहेस का? तुला कळत नाहीये, ह्या मुलाने तुला फसवलंय, तुला फसवून तुझ्यासोबत लग्न केलंय, ह्याचं प्रेम काही नाही तुझ्यावर. पण शुश मात्र ऐकून घेण्यासाठी तयारच नसते. तर पाहत राहा विण दोघातली ही तोटेना.